शरद पवार गटाचं चिन्ह चुकलं, तुतारी नाही तर खंजीर मिळायला हवं होतं. भाजप खासदार सुजय विखे पाटलांची शरद पवार गटावर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं दर्शन. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार, नीलम गोरे, राहुल नार्वेकरांकडून सावरकरांना अभिवादन. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना दिलासा. कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी 1 लाख रुपयांच्या जात पर्सनल बॉन्डवर पाटकरांना जामीन. अमरावतीच्या लष्णापूरमध्ये आमदार प्रवीण पोटे आणि बच्चू कडूंच्या उपस्थितीत सभामंडपाचं उद्घाटन. प्रवीण पोटे आणि बच्चू कडूंकडून फुगडी. धार्मिक गुरूंनी राजकारणात येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही. जागतिक लिंगायत महासभा संघटनेचा ठराव. यवतमाळमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचं उद्घाटन. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. मंत्री दीपक केसरकरांसोबत झालेल्या चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार मागे. नागपुरात गटप्रवर्तक आणि आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन. मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आशा सेविका रस्त्यावर. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 2 आणि एनपीपीचे 2 आमदार भाजपमध्ये सहभागी. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार. IIT मद्रासच्या संशोधकांनी मिळवलं पेटंट. 2028 पर्यंत औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकांमुळे पुढील 3 महिने मन की बात कार्यक्रम होणार नाही. 110व्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.